शाळेत देखील आता विद्यार्थिनींसाठी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अकोल्यातील एका शाळेतील कर्मचाऱ्यांची विद्यार्थिनींवर वाईट नजर पडली। त्यातून त्या नराधम कर्मचाऱ्याने तब्बल 10 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयकांना दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली। हेमंत विठ्ठल चांदेकर, वय 43, राहणार सन सिटी रेसिडेन्सी मलकापूर, अकोला असं आरोपीचं नाव आहे। शहरातील कौलखेड परिसरात रेणुका मराठी शाळा आहे। या शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्च पासून बाहेरगावी गेल्या होत्या। शाळेची जबाबदारी एका पुरुष कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आली होती। शाळेत कुणी महिला शिक्षिका नसल्याचं पाहून आरोपीने त्याचा गैरफायदा घेत इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिक्षण घेणाऱ्या तब्बल 10 विद्यार्थिनींचा आरोपीने विनयभंग केला। शिक्षिका प्रशिक्षण झाल्यावर शाळेत परतल्यानंतर काही विद्यार्थिनींनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला। हा प्रकार कळताच शाळेतील शिक्षकांना मोठा धक्का बसला। या प्रकारची माहिती शाळेच्या संचालिका पल्लवी कुलकर्णी यांनी चाइल्ड हेल्पलाईनला दिली। कर्मचाऱ्याच्या गैरकृत्यामुळे त्याला शिक्षण संस्था चालकाने 8 मार्च पासून शाळेतून काढून टाकलं। या प्रकरणाची चौकशी चाइल्ड हेल्पलाईनकडून करण्यात आली। त्यानंतर प्रकरणाची माहिती चाइल्ड हेल्पलाईनने जिल्हा प्रशासनातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय तसेच बाल कल्याण समितीकडे सादर केली। बाल कल्याण समितीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चाइल्ड हेल्पलाईनच्या हर्षाली गजबे यांना दिले।